शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले बाजार समितीचे वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनलचं एकदा सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, बाजारभाव सांगण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्याची व्यथा आपल्यासमोर एका बातमीच्या माध्यमातून मांडत आहे. बघा, ती बातमी सांगतो लगेच, नंतर कापसाचे बाजारभाव सांगतो. सालगड्यांचा मेहनताना परवडेना, कापूस कोरडवाहू शेती तोट्यात आल्याने अडचण, शेतकरी सद्यस्थितीला त्रस्त. शेतकरी मित्रांनो, खानदेशात कापूस पीक प्रमुख आहे, तसेच कमाल क्षेत्र कोरडवाहू आहे. पण कोरडवाहू कापूस शेती नैसर्गिक व अन्य समस्यांनी संकटात आल्याने सालगड्यांच्या मेहनताना आता शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. सालगडी मेहनताना दरवर्षी वाढत आहे, मात्र शेती तोट्यात आल्याने समस्या अधिक बनल्या आहे. नववर्षाला व अक्षय तृतीयेस आपल्या शेती कामासाठी सालगडी नेमण्याची परंपरा आहे. अर्थात यंदाही गावोगावी सालगडी नेमले जातील. त्यांचा मेहनताना काय हे देखील स्पष्ट होईल. पण कापूस शेती तोट्यात आली आहे. शिवाय यांत्रिक शेती वाढली आहे, पशुधन घटले आहे. यामुळे सालगड्यांची संख्या शेतकरी कमी करतील अशी स्थिती आहे. अनेक शेतकरी गुढीपाडव्याला किंवा नववर्षाला आपल्या शेतात सालगड्याची नेमणूक करतात, तर काही शेतकरी अक्षय तृतीयेस सालगडी नेमतात. मोठे शेतकरी आपल्या सालगड्याचे अस्थायी निवासस्थान, वर्षभराचे धान्य आदी व्यवस्थापनही करतात. 80 ते 90 हजार रुपये प्रतिवर्ष किंवा 12 महिन्याच्या कामासाठी हा मेहनताना सध्या दिला जात आहे. यंदा हा मेहनताना अनेकांना परवडलेला नाही. कोरडवाहू किंवा हंगामी बागायती शेती खानदेशात अधिक आहे. 12माही बागायती शेती फारशी नाही. त्यात कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते. एकूण खरीपातील 60 ते 65% क्षेत्रात कापूस पीक असते. हे क्षेत्र खानदेशात एकूण 8.5 लाख ते 9 लाख हेक्टरवर असते. त्यापाठोपाठ तृणधान्य पेरणी केली जाते. एकंदरीतच शेतकऱ्याची परिस्थिती दयनीय आहे. त्याला कारण सद्यस्थितीला नसलेले भाव. मित्रांनो, वळूया कापूस बाजारभावाकडे. कापसाला मित्रांनो, सेलू परभणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,421चा दर मिळाला, तर वरोरा या ठिकाणी 340 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 7,251 रुपये दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वरोरा 740 क्विंटल आवक होऊन 7,120 रुपये हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आपण बघूया आता.